नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण महात्मा गांधी यांची राज्य संकल्पना पाहणार आहोत। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर वेस्टर्न थिंकर्स, आपण मॅकियावेली बघितले, आपण मार्क्स बघितले, त्यानंतर आपण हॉब्स बघितला, ह्यांचे आपण त्या ठिकाणी विचार बघितले। ओके, त्यांच्या वेगवेगळ्या आपण संकल्पना बघितल्या। आजच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन थिंकर त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। ओके, इंडियन थिंकरमध्ये महात्मा गांधी आपले खूप महत्त्वाचे विचारवंत आहेत। ओके, जर आपण UPSCचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघितले तर आपल्याला दर 2 वर्षातून एकदा महात्मा गांधींजींवर प्रश्न आलेला आपल्याला पाहायला मिळतो। ओके, आपला जो पेपर 1 आहे, पेपर 1चा सेक्शन A मध्ये इंडियन पॉलिटिकल थिंकर म्हणून एक चॅप्टर आहे। ओके, तो चॅप्टरमध्ये आपल्याला महात्मा गांधींचा अभ्यास करायचा आहे। गांधींची एक महत्त्वाची संकल्पना आहे त्या ठिकाणी रामराज्य संकल्पना। ओके, सो गांधीजी काय करतात तर राज्यहीन समाजाची मागणी करतात। राज्यहीन समाज म्हणजे काय तर गांधी म्हणतात की आम्हाला समाजामध्ये राज्य नकोय। राज्य काय करते तर राज्य हे त्या ठिकाणी काय करते तर शोषण करते। ओके, राज्य हे शोषणावर, राज्य हिंसेवर, राज्य त्या ठिकाणी शक्तीवर आधारित आहे। ही सगळी संकल्पना काय आहे आपण ह्या लेक्चरमध्ये पाहून घेणार आहोत। ओके, चला सुरू करू। महात्मा गांधी यांचे राज्यविषयक मत आपल्याला बघायचे, त्यानंतर महात्मा गांधींच्या मते आदर्श राज्य काय असेल किंवा रामराज्य काय असेल हे आपण पाहणार आहोत। ओके, गांधी काय म्हणतात तर गांधींचा आपला एक प्रिन्सिपल्स खूप महत्त्वाचा आपल्याला माहिती आहे, तत्व माहिती आहे, तर सत्य आणि अहिंसा ह्या तत्वांच्या आधारे गांधींनी त्या ठिकाणी पूर्ण चळवळ, आपल्या भारतीय राष्ट्रवादाची चळवळ त्या ठिकाणी चालवलेली आपल्याला पाहायला मिळते। हे तत्व त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी वेळोवेळी या तत्वांचं पालन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। ओके, सो ह्या तत्वांबद्दल तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही। ओके, तुम्ही तुमच्या ज्यावेळेस मॉडर्न हिस्ट्रीचा अभ्यास करणार आहोत, आधुनिक इतिहासाचा अभ्यास करणार आहात, त्यामध्ये तुम्ही या संकल्पना त्या ठिकाणी पाहणार आहात। ओके, आता गांधीजींचं राज्याविषयी काय मत आहे तर गांधीजी म्हणतात की राज्य हे अनावश्यक आहे, आम्हाला राज्याची गरज नाहीये। का गरज नाहीये तर गांधी बघा, गांधीजी हे खूप आदर्शवादी व्यक्ती आहेत। आदर्शवादी व्यक्ती म्हणजे काय मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये समजून सांगितलं। आदर्शवादी विचारवंत आणि वास्तववादी विचारवंत ह्यामध्ये एक महत्त्वाचा डिफरन्स काय तुम्हाला सांगतो मी थोडक्यात। आदर्शवादी काय म्हणतात तर काय असलं पाहिजे, काय असलं पाहिजे या गोष्टीवर ते भर देतात की समाजामध्ये कोणती गोष्ट असली पाहिजे, राज्य असं असलं पाहिजे, लोकांनी असं वागलं पाहिजे, न्यायव्यवस्था अशी असली पाहिजे, पूर्ण आदर्शवादी गोष्टी। आणि जे वास्तववादी आहेत, रिअलिस्ट विचारवंत आहेत, ते काय म्हणतात की काय आहे ह्याच्यावर आपण त्या ठिकाणी फोकस करू। ओके, कोणत्या गोष्टी आहेत ह्याच्याकडे आपण त्या ठिकाणी फोकस करू। वेळोवेळी जे आपण जसा जसा आपण अभ्यास करू तसं आपल्याला वेगवेगळे विचारवंत बघायचे आहेत आणि त्या विचारवंतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मॅकियावेली बघायचं आहे, हॉब्स बघायचं आहे, प्लेटो बघायचं आहे, अरिस्टॉटल बघायचं आहे, कार्ल मार्क्स बघायचं आहे, ग्राम्स्की बघायचे, हॅना अरेंट बघायचे आहेत। या सगळ्यांमध्ये आपण अभ्यास करत असताना आपण वेळोवेळी त्या ठिकाणी डिफाईन करू की विच थिंकर इज रिअलिस्ट आणि विच थिंकर इज आयडियलिस्टिक आहेत म्हणून। ओके, कोणते विचारवंत हे त्या ठिकाणी वास्तववादी आहेत आणि कोणते विचारवंत त्या ठिकाणी आदर्शवादी आहेत। ओके, सो गांधी हे आदर्शवादी विचारवंत हे आहेत। हे अगोदर का सांगतोय कारण की आपल्याला पुढे गोष्टी बघायच्या आहेत आणि त्या गोष्टीमधून आपल्याला हे समजणार आहे की अरे हा हे विचारवंत आदर्शवादी असल्यामुळे अशा पद्धतीने मत मांडत आहेत। ओके, सो गांधीजी म्हणतात की आम्हाला राज्य नकोय, राज्य अनावश्यक आहे। ओके, राज्य अनावश्यक आहे का तर गांधीजी म्हणतात बघा, राज्य हे लोकांच्या इच्छेवर आधारलेलं नाहीये। राज्य हे आता बघा, राज्य हे हिंसेवर आणि शक्तीवर आधारलेलं आहे। राज्यात जो आधार आहे, कोणत्या आधारावर राज्य त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे किंवा कोणत्या आधारावर राज्य टिकून आहे तर गांधी म्हणतात हिंसा आणि शक्ती ह्या 2 आधारावर राज्य टिकून आहे। कसं गांधीजी म्हणतात बघा की जर एखाद्या व्यक्तीला जर वाटत असेल किंवा समाजातील एका गटाला वाटत असेल की हे राज्य नकोय, आम्हाला या राज्यापासून त्या ठिकाणी मुक्तता पाहिजे, आम्हाला राज्य नकोय, आम्हाला राज्यहीन समाज पाहिजे, तर असं चालणार आहे का नाही तर राज्य काय करेल त्या व्यक्तींच्या विरुद्ध, त्या व्यक्तींच्या गटाच्या विरुद्ध शक्तीचा वापर करेल, हिंसा करेल। सो या राज्याचा आधार काय, कोणत्या गोष्टींच्या आधारे राज्य टिकलेलं आहे तर गांधीजी म्हणतात हिंसा आणि शक्तीच्या आधारावर ते राज्य टिकलेलं आहे। पण गांधीजी म्हणतात की लोकांची ह्या राज्याला मान्यता नाहीये, लोकांना राज्य नकोय, आम्हाला राज्य अनावश्यक आहे। का, कशामुळे राज्य अनावश्यक आहे तर गांधीजी म्हणतात बघा की राज्याचं काम काय असतं, कायदा व सुव्यवस्था त्या ठिकाणी टिकवणं। एकदम ढोबळमानाने आपण संकल्पना बघू की राज्याचं काम काय असतं, कायदा व सुव्यवस्था टिकवणं। आता बघा गांधीजी म्हणतात राज्यामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, एक आहेत चांगल्या प्रकारचा व्यक्ती
आणि काही लोक आहेत ते वाईट प्रकारचे असतात. वाईट म्हणजे काय, तर वाईट कृत्य करतात, गुन्हेगारी करतात, त्या ठिकाणी चोरी करतात, हत्या करतात वगैरे वेगवेगळ्या कृत्य करतात ते. सो राज्य काय करतं, जे वाईट कृतीचे लोक आहेत, जे गुन्हे करतायत, ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करतं. बरोबर ना, ह्यांना काय करतं, आळा घालतं. बरोबर. आता गांधीजी म्हणतात रामराज्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे, ए हा व्यक्ती आहे. ओके, ए ह्या व्यक्तीमध्ये दोन प्रकारचे, प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगलेही गुण आहेत आणि वाईटही गुण आहेत. गांधीजी म्हणतात प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगलेही गुण आहेत, वाईटही गुण आहेत. आपण त्या व्यक्तीचं मन परिवर्तन करून, मत परिवर्तन करून त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी वाईट गुण संपवून त्याला त्या ठिकाणी आपण चांगल्या मार्गाने लावण्याचा प्रयत्न करू. ओके, सो त्याचे वाईट गुण संपणार आहेत आणि तो त्याच्यामध्ये फक्त चांगले गुण राहणार आहेत, त्याच्यामध्ये सद्गुणांचा वावर होणार आहे. जर व्यक्तीमध्ये फक्त चांगले गुण राहिले तर तो वाईट कृत्य करणार नाही, तो गुन्हा करणार नाही. आणि जर तो गुन्हा करणार नाही तर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसेल तर आम्हाला राज्याची गरज पडणार नाही. आय होप तुम्हाला ही संकल्पना समजत असेल. ओके, सो गांधीजी म्हणतात की लोकांच्या मनामध्ये जे एक व्यक्ती आहे, व्यक्तीच्या मनामध्ये एक व्यक्ती चांगलाही आहे आणि वाईट आहे, त्याच्यामध्ये असलेले जे वाईट गुण आहेत, वाईट गुण संपून आपल्याला त्याला चांगलं बनवायचे, सद्गुणी बनवायचे. आणि तो जर त्याच्यामधले वाईट गुण संपले तर आपल्याला त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही तर आपल्याला राज्याची गरजच पडणार नाही. ओके, अशा पद्धतीने गांधीजी म्हणतात की आम्हाला राज्य नकोय. ओके, सो ते म्हणतात राज्य नकोय म्हणजे असे सडनली आपल्याला राज्याला संपवायचं नाही, अचानकपणे राज्याला आपल्याला नष्ट करायचं नाहीये. मग ते म्हणतात की राज्य हळूहळू नष्ट होईल. कसं, तर व्यक्तीमधील दुर्गुण संपले, व्यक्तीमधील दुर्गुण संपले तर त्या ठिकाणी सद्गुणांचा वावर त्याच्यामध्ये होईल, सद्गुण त्याच्यामध्ये येतील आणि राज्याची गरज हळूहळू संपून जाईल आणि हळूहळू आपण त्या ठिकाणी राज्याला संपून टाकू. ओके, आता बघा, मग राज्य नसेल तर त्या ठिकाणी समाजामध्ये लोक कशा पद्धतीने वावरतील, तर गांधीजींनी रामराज्याची संकल्पना मांडली. रामराज्य असेल, मग रामराज्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या संकल्पना सांगितल्या की रामराज्यातील अर्थव्यवस्था कशी असेल, रामराज्यातील राजकीय स्ट्रक्चर कसं असेल, रामराज्यामधील न्याय व्यवस्था कशी असेल, रामराज्यामधील सुरक्षितेचं काम कोण करेल, रामराज्यामध्ये तुरुंग व्यवस्था कशी असेल आणि रामराज्यामधील व्यक्तींची भूमिका काय असेल, भांडवलदार व्यक्तींची भूमिका काय असेल, या सगळ्या संकल्पना त्यांनी समजून सांगितल्यात. त्या संकल्पना आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. रामराज्याची संकल्पना, रामराज्य म्हणजे काय, रामराज्याचे वैशिष्ट्य काय, तर ते आपण चला आता पाहू. आर्थिक विकेंद्रीकरण. ओके, आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे काय, उदाहरणार्थ एकदम छोट्या ढोबळ मानत एकदम साध्या भाषेत मी तुम्हाला सांगतो की पैसा एका ठिकाणी आपला केंद्रित करायचा नाहीये, तर पैसा त्या ठिकाणी विकेंद्रित करायचा आहे. तर चहूबाजून त्या ठिकाणी ती अर्थव्यवस्था फिरली पाहिजे. ओके, म्हणजे अर्थकारण, अर्थव्यवस्था फक्त शहरी भागापुरती मर्यादित नाही राहिली पाहिजे, तर अर्थव्यवस्था ही त्या ठिकाणी खेड्यामध्येही पोहोचली पाहिजे, तिचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला लघु उद्योगांना प्रोत्साहन द्यावं लागेल, आपल्याला कुटीर उद्योगांना त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यावं लागेल. ओके, सो गांधीजींचा जो नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागलं, नवनवीन यंत्र त्या ठिकाणी मार्केटमध्ये येऊ लागले, त्या यंत्रांना, तंत्रज्ञानांना त्या ठिकाणी गांधीजींनी विरोध केला. गांधीजी म्हटले जर यंत्र आले तर त्या ठिकाणी प्रोडक्शन वाढणार आहे, उत्पादन वाढणार आहे, एकदम जलद गतीने उत्पादन होणार आहे. आणि जलद गतीने उत्पादन झालं तर त्या वस्तूंच्या किमती त्या ठिकाणी कमी असतील, कमी वस्तूच्या किमती कमी असतील आणि कमी भावाला जर त्या वस्तू विकल्या तर त्या ठिकाणी स्पर्धा त्या ठिकाणी कमी राहील. ओके, आणि छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी संपणार आहेत. परत सांगतो बघा, नीट ऐका. हे बघा, यंत्र आले, यंत्र आल्यामुळे काय झालं, तर एखाद्या कंपनी काय करणार, एखादी कंपनी त्याचं उत्पादन त्या ठिकाणी काय करणार, त्याचं उत्पादन डबल करणार. ओके, स्वतःचं उत्पादन काय करणार, डबल करणार. उत्पादन वाढले, काय झाले, उत्पादन वाढले. उत्पादन वाढल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी यंत्र आले, उत्पादन वाढलं, परंतु उत्पादनाचा खर्चही कमी झालेला आहे. का, अगोदर कामगारांच्या मार्फत त्या ठिकाणी उत्पादन व्हायचं, आता यंत्रांच्या मार्फत उत्पादन होते. उत्पादन वाढलं त्यामुळे काय झालं, तर त्यांचा खर्च कमी झाला, उत्पादनाचा खर्च कमी झाला, त्यामुळे कमी किमतीत वस्तू विकू लागली, कमी किमतीत वस्तू विकू लागले. ओके, सो कमी किमतीत वस्तू विकल्यामुळे हे जे छोटे मोठे लघु उद्योग आहेत, हे छोटे मोठे त्या ठिकाणी उद्योगांचं काय झालं, ते उद्योग हळूहळू संपू लागले, नष्ट होऊ लागले. ओके, सो हे उद्योग नष्ट झाल्यामुळे, नष्ट जर झाले तर गांधींच्या मते त्या ठिकाणी जी स्वावलंबी असलेली अर्थव्यवस्था ग्रामीण भागातील ते टिकणार नाही. लोक त्या ठिकाणी कामासाठी ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर करतील आणि अर्थव्यवस्थेचं विकेंद्रीकरण होण्यापेक्षा अर्थव्यवस्था काय करू, तर अर्थव्यवस्था एका ठिकाणी केंद्रीकरण होईल, अर्थव्यवस्थेचं केंद्रीकरण होईल. ओके, सो गांधीजी म्हणतात त्या ठिकाणी रामराज्यामध्ये अर्थव्यवस्थेचं केंद्रीकरण असेल. ओके, आपण काय करू, तर अर्थकारण तळागाळापर्यंत घेऊन जाऊ, कुटीर उद्योग, लघु उद्योगांना आपण त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे.
पुढची संकल्पना बघा, हे एक फीचर आहे, फीचर नंबर 1. पुढचं फीचर बघा रामराज्यामधील वैशिष्ट्य की राजकीय विकेंद्रीकरण. फक्त अर्थव्यवस्था त्या ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचली नाही पाहिजे, तर त्या ठिकाणी जे पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे आपल्या राज्याचं पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे, तर विकेंद्रीकरण असलं पाहिजे. म्हणजे काय, तर सक्षम ग्रामपंचायत, ओके, ज्या पंचायती आहेत आपल्या, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्या सक्षम असल्या पाहिजेत. त्यांना त्यांच्या जो काय सर्कल आहे, त्यांचा जो एरिया आहे, एरियामध्ये त्यांना एरिया संबंधीचे त्यांना कायदे बनवण्याचे त्या ठिकाणी अधिकार पाहिजेत. त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचा त्यांना अधिकार पाहिजे. म्हणजे काय, तर त्या सक्षम असल्या पाहिजेत. आपण जे त्या ठिकाणी आज आपल्या देशामध्ये जे काय पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये कायदे बनवण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना आहे. त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी कायदे बनवू शकत नाहीत. ओके, सो गांधीजी म्हणतात की त्यांना त्या ठिकाणी तुम्ही सक्षम बनवा. सो ज्या वेळेस पंचायत स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम बनतील, त्याच वेळेस लोकांचा लोकसहभाग राज्याच्या राज्यकारभारामध्ये वाढेल, असं कोण म्हणतात, तर असं गांधीजी म्हणतात. ओके, सो लोकसहभाग वाढणे खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, सो ही रामराज्याची त्या ठिकाणी गांधींनी संकल्पना मांडलेली आहे. पुढचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य बघा की विश्वस्त संकल्पना. दिस इज ऑल्सो व्हेरी युनिक कॉन्सेप्ट. विश्वस्त संकल्पना म्हणजे काय, की तुम्ही माझ्याकडे काहीतरी विश्वास टाकून एखादी गोष्ट माझ्याकडे ठेवताय. ओके, सो मी तुमच्या त्या गोष्टीचा विश्वस्त आहे. तुम्ही माझ्याकडे 10 रुपये ठेवले, सो 10 रुपयाचे मी त्या ठिकाणी पूर्णपणे ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे. ओके, आता गांधीजी म्हणतात की रामराज्यामधील व्यक्ती काय करतील, तर गरजेपुरतच त्या ठिकाणी पैसा जमा करतील, गरजेपुरत्याच त्या ठिकाणी गोष्टी जमा करतील. आता गांधीजी म्हणतात हा जो भांडवलदार वर्ग आहे, आपल्या राज्यामधील भांडवलदार वर्ग, त्यांच्याकडील असलेली अधिकची संपत्ती, त्यांना जेवढी लागतीये ती सोडून जी अधिकची संपत्ती आहे ती त्यांची नसून ही सगळ्या लोकांची आहे. त्या संपत्तीचे ते फक्त विश्वस्त आहेत. भांडवलदार वर्ग त्या संपत्तीचा फक्त काय, तर विश्वस्त आहे. म्हणजेच काय, तर ए हा व्यक्ती भांडवलदार वर्ग आहे, त्याच्याकडे त्या ठिकाणी जर 1000 रुपये असतील आणि त्याला जीवन जगण्यासाठी फक्त 100 रुपयाची गरज आहे, तर उर्वरित 900 रुपये जे आहेत, त्या 900 रुपयाचे तो फक्त विश्वस्त आहे. त्याची संपत्ती नाही ती वेळोवेळी त्या भांडवलदार वर्गाने ते पैसे काय केले पाहिजेत, तर त्या ठिकाणी लोकांना, सर्वसामान्य लोकांना वाटले पाहिजेत. सो दिस इज द व्हेरी युनिक कॉन्सेप्ट गिवन बाय महात्मा गांधीजी. सॉरी. ओके, सो ही होती विश्वस्त संकल्पना. आता पुढे बघा वर्ण व्यवस्था. ही एक खूप त्या ठिकाणी अजून एक आपण युनिक कॉन्सेप्ट म्हणू. आता बघा आपला जो हिंदू धर्म आहे, हिंदू धर्मात आपण त्या ठिकाणी वर्ण व्यवस्था बघतो. ओके, त्यामध्ये सगळ्यात वरती आहेत ब्राह्मण, त्यानंतर ते उतरण जे आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ओके, ही आपण उतरण बघतो. ह्या उतरंडीमध्ये त्या ठिकाणी लोक वेगवेगळ्या गटामध्ये आपल्याला विभागलेले पाहायला मिळतात. त्यांचं आपण क्लासिफिकेशन करतो, आपण वर्गीकरण करतो. परंतु हे वर्गीकरण हे वंश परंपरेनुसार असतं. ओके, एखादा व्यक्ती स्पेसिफिक जातीमध्ये जन्मला तर तो त्या गटामध्ये जाऊन बसतो. ओके, आता गांधीजी काय म्हणतात की आपल्या रामराज्यामध्ये वर्णव्यवस्था असेल, परंतु ती वर्णव्यवस्था वंश परंपरेनुसार नसून ती गुणांनुसार असणार आहे. आता गुणांनुसार कशी बघा, आता बघा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं काम आहे. ओके, उदाहरणार्थ बघा ब्राह्मणांचं त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण राजेशाही बघतो त्या काळामध्ये ब्राह्मणांचं काय काम होतं, तर राजाला त्या ठिकाणी सल्ला देणे, ॲडवाइसेस त्या ठिकाणी राजाला देणे. क्षत्रियांचं काम काय होतं, तर एक तर क्षत्रिय काय असायचे, तर राजा असायचे, त्याचबरोबर क्षत्रिय काय असायचे, संरक्षणाचं काम करायचे. राज्यामध्ये काय करायचे, संरक्षणाचं काम करायचे. क्षत्रियाचं काम काय असेल, संरक्षण करणे. वैश्य राज्यामध्ये व्यवसाय करणे. ओके, ऍग्रिकल्चर असेल किंवा बाकीचे त्या ठिकाणी व्यवसाय असतील. आणि शूद्र साफसफाईचं काम करणे. ही आपली त्या ठिकाणी हिंदू धर्माची वर्णव्यवस्था. आता गांधीजी म्हणतात ए हा व्यक्ती आहे. ओके, आता ए हा व्यक्ती जरी शूद्र वर्णामध्ये त्या ठिकाणी त्याचा जन्म झाला, ओके, एखाद्या लोअर कास्टमध्ये जन्म झाला, परंतु त्याच्याकडे चांगल्या क्वालिटीज आहेत की त्याच्याकडे अशा क्वालिटीज आहेत की त्या क्वालिटीचा वापर करून तो ह्या गटामध्ये किंवा संरक्षणाचं काम करू शकतो. त्याच्याकडे चांगले गुण आहेत, त्या गुणांचा वापर करून तो काय करू शकतो, संरक्षणाचं काम करू शकतो. तर आपल्या रामराज्यामध्ये ए हा व्यक्ती जरी तो शूद्र जातीमध्ये जन्मला असला, लोअर कास्टमध्ये जन्मला असला, तरी तो ह्या गटात बसणार नाही. तर तो काय करेल, क्षत्रियच्या ह्या गटामध्ये त्याचं आपण त्या ठिकाणी वर्गीकरण करणार आहोत. सो हे जे क्लासिफिकेशन आहे, ह्या वर्णव्यवस्थेचं क्लासिफिकेशन हे वंश परंपरेनुसार न होता वर्णव्यवस्थेचं क्लासिफिकेशन हे गुणांनुसार होणार आहे. त्याच्याकडे क्वालिटीज कोणत्या आहेत, त्या क्वालिटीजनुसार त्याचं त्या ठिकाणी क्लासिफिकेशन होणार आहे. सो ही जी कॉन्सेप्ट आहे, ही जी आपली हिंदू धर्मानुसार दिलेली कॉन्सेप्ट पेक्षा गांधींनी दिलेली वर्णव्यवस्थेची कॉन्सेप्ट पूर्णपणे वेगळी आहे, डिफरंट आहे. ओके, त्याचबरोबर
हे जे चारही वर्ण असतील, या चारही वर्णांचा दर्जा समान असेल, ह्यांना जे काही संधी, ह्यांचा जो दर्जा आहे समाजामध्ये, ह्या समाजामधील ह्यांचा दर्जा काय असणार आहे, समान असणार आहे. आपल्या हिंदू धर्मातील जी काही वर्ण व्यवस्था होती, त्या वर्ण व्यवस्थेनुसार ह्यांचा दर्जा त्या ठिकाणी वेगवेगळा होता. ओके, सो ह्या दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पुराणमतवादी जी काही संकल्पना आहे आणि आत्ताची गांधींची संकल्पना आहे, या दोन्हींपासून त्या ठिकाणी ही संकल्पना वेगळी पाहायला मिळते. कोणत्या दोन गोष्टी? पहिलं, ह्यांचं क्लासिफिकेशन ह्यांच्या गुणांनुसार होणार आहे, आणि दुसरं ह्यांच्यामध्ये ह्यांचा काय असणार आहे, तर समान दर्जा असणार आहे. ओके, पुढे चला. आता पुढे बघा की संरक्षण व्यवस्था आपल्या रामराज्यामध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शनची व्यवस्था कशी असेल, सिस्टीम ऑफ त्या ठिकाणी सिस्टीम ऑफ प्रोटेक्शन. ते म्हणतात की सुरक्षिततेचं काम ग्रामपंचायत, जे काय आपली एरिया आहे, जे काय लोक आहेत, हे लोक काय करतील, त्या ठिकाणी पोलिसाचं काम करतील. ओके, गावातील लोकच त्या ठिकाणी संरक्षणाचं काम करतील. परंतु एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला, तर त्याला शिक्षा द्यायची नाही. त्याला काय करायचं, तर त्याला शिक्षा द्यायची नाही, तर त्याचं मनपरिवर्तन करण्याचं काम करायचं. तर बाबा, तू हा जो गुन्हा केलाय, त्या गुन्ह्यामुळे त्या ठिकाणी खूप प्रचंड लोकांना त्रास होतोय, तू असं करू नकोस, तू चांगल्या पद्धतीनं वाग, वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीने त्याचं मनपरिवर्तन करण्याचं काम कोण करेल, तर पोलीस करतील. ओके, सो सुरक्षिततेची यंत्रणा रामराज्यामध्ये अशा प्रकारे असेल. पुढे न्याय व्यवस्थेचं काम कसं असेल, तर ते म्हणतात की न्याय व्यवस्था ही ग्रामपंचायत लेवलला न्याय व्यवस्था असली पाहिजे. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पातळीवर त्या ठिकाणी लोकांना न्याय व्यवस्थेची त्या ठिकाणी कामं दिली पाहिजेत. एखादा गंभीर गुन्हा असेल, ज्या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी क्रिमिनल गुन्हा असेल एखादा, तर त्या ठिकाणी ते काम उच्च न्यायालयामध्ये सोपवलं जाईल. परंतु छोटे मोठे गुन्हे ग्रामपंचायतीच्या पातळीवरच सोडवले जातील. ओके, त्याचबरोबर जे वकील आहेत, उच्च न्यायालयामध्ये वकील आहेत, त्यांची जी काय पगार आहे, ती पगार त्या ठिकाणी कायद्याने ठरवली जाईल. त्यांना मनमानी करता येणार नाही की मला एवढीच पाहिजे, मला तेवढीच पाहिजे. ह्या संबंधी नियम असतील, या संबंधी कायदे असतील, आणि त्या कायद्यानेच त्या ठिकाणी त्या वकिलांचे पगार ठरवले जाईल. ओके, सो अशी न्याय व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला गांधींनी मांडलेली पाहायला मिळते. तुरुंग व्यवस्था. आता एखाद्या गुन्हेगाराने जर त्या ठिकाणी गुन्हा केला, तो तुरुंगामध्ये आला, तर त्या ठिकाणी तुरुंगामध्ये त्याला सूडबुद्धीने त्या ठिकाणी वागणूक दिली नाही पाहिजे. त्याला त्या ठिकाणी त्याचं मनपरिवर्तन करण्याचं काम केलं पाहिजे की हा माणूस ह्या तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून कसा वागेल, यासाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. अशा पद्धतीने या ठिकाणी तुरुंग व्यवस्थेची संकल्पना गांधींनी आपल्याला मांडलेली पाहायला मिळते. आणि शेवटी आहे टीका. आता ही संकल्पना, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण अभ्यासतो, पाहतो, त्यावेळेस आपला एक सेन्स येतो ह्याच्यामधनं की गांधीजी हे खूपच आदर्शवादी व्यक्ती होते. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की काय असलं पाहिजे, ह्या गोष्टींवर त्या ठिकाणी गांधींनी फोकस केला की आदर्श रामराज्य कसं असलं पाहिजे, रामराज्य संकल्पना कशी असली पाहिजे. परंतु ह्या गोष्टी आजच्या काळात त्या ठिकाणी प्रत्यक्षात प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होणं खूपच अवघड आहे, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. ओके, टीकाकार काय म्हणतात की कल्याणकारी राज्यात गांधींचं रामराज्य अशक्य. कल्याणकारी राज्य म्हणजे काय? उदाहरणार्थ भारत हे राज्य, भारत काय करतोय, भारताचं काम काय, आपल्या स्टेटचं काम काय, तर कल्याणकारी योजना आखणं. त्या योजनेच्या मार्फत त्या ठिकाणी सर्व घटकांना एक न्याय मिळाला पाहिजे, सर्वसमावेशकता त्या योजनेमध्ये असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक घटक, महिला असतील, छोटे मुलं असतील, मागासवर्ग असेल, SC असेल, ST असेल, या प्रत्येक घटकांप्रती काही ना काहीतरी योजना तुम्ही आखल्या पाहिजेत. मग तुम्हाला कल्याणकारी योजना, आजचं जे राज्य आहे, ह्या राज्यामध्ये त्या ठिकाणी गांधींचं रामराज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करणं पूर्णपणे अशक्य आहे. ओके, दुसरं काय, तर भांडवलदार वर्गाचं मतपरिवर्तन. आजच्या घडीला असा कोणता भांडवलदार आहे की जो म्हणेल की मला जेवढी संपत्ती लागते तेवढीच मी ठेवतो, बाकीचे मी त्या ठिकाणी लोकांना दान करून टाकतो. दिस इज ऑल्सो इम्पॉसिबल थिंग. ओके, त्यानंतर सैन्य, पोलीस, हे जर तुम्ही आजच्या काळामध्ये आपण बघतो की जागतिक पातळीवर त्या ठिकाणी एक म्हणजे आपण बघतो की भारताची त्या ठिकाणी खूपच, भारत असेल किंवा कोणत्या देशात असेल, जागतिक पातळीवर बाउंड्रीवरून म्हणजे सीमेवरून खूप मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहेत. आणि जर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे सैन्य नसेल किंवा अंतर्गत लेवलला डोमेस्टिक व्हायलन्स, खूप मोठ्या प्रमाणात हिंसा होत आहे, दंगली होत आहेत. ओके, अशा वेळेस जर तुमच्याकडे पोलीस नसेल तर तुमचं राज्य त्या ठिकाणी टिकून राहणं खूपच अवघड आहे. ओके, आणि त्यानंतर शत्रूचे मतपरिवर्तन करणे. दिस इज ऑल्सो अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. ओके, हे खूपच त्या ठिकाणी अवघड काम आहे की तुम्ही एखाद्या शत्रूचं मतपरिवर्तन कराल. सो ही सगळी संकल्पना ज्यावेळेस आपण अभ्यासतो, या सगळ्या संकल्पनेमधून आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की गांधीजी हे काय होते, तर आदर्शवादी व्यक्ती होते. ओके, ही संकल्पना आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे की गांधींचं राज्याप्रती काय मत होतं. गांधींचं त्या ठिकाणी
रामराज्य संकल्पना काय होती, तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रिव्हियस इयरला 2016ला का 2015ला एक प्रश्न आलेला गांधीजींचा, की गांधींचे राज्याविषयी मत स्पष्ट करा. मला वाटते 15 मार्काला प्रश्न आहे. ओके, गांधींचे राज्याविषयी मत स्पष्ट करा. ओके, प्रिव्हियस इयरला प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न लिहित असताना आपल्याला कार्ल मार्क्सला पण त्या ठिकाणी कोट करायचं आहे. ओके, कारण की गांधींचे जे विचार आहेत त्याच पद्धतीने सिमिलर विचार आपला मार्क्सचे पाहायला मिळतात, परंतु त्यांच्या विचारांमध्ये आपला फरक आहे. ओके, मार्क्स काय सांगतो की राज्यहीन समाज, आम्हाला राज्य नकोय. मार्क्स म्हणतो की राज्य हे शोषणाचं साधन आहे. मग मार्क्स त्या ठिकाणी अल्टिमेटली साम्यवाद संकल्पना देतो की साम्यवादामध्ये काय असेल तर राज्य नसेल, राज्यहीन समाज असेल. ओके, सो मार्क्स आणि गांधींच्या संकल्पनामध्ये आपला समानता थोडीफार पाहायला मिळते, परंतु दोघांचाही मार्ग वेगळा आहे. गांधीजी अहिंसेच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी रामराज्य प्रस्थापित करण्याची मागणी करतात किंवा संकल्पना सांगतात. मार्क्स हा क्रांतीच्या किंवा हिंसेच्या मार्गाने त्या ठिकाणी साम्यवाद प्रस्थापित करण्याची त्या ठिकाणी संकल्पना मांडतो. सो ह्या दोन्ही संकल्पना आपल्याला उत्तरामध्ये मांडता आल्या पाहिजेत. ओके, सो थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. आपली PSIRची बॅच लवकर सुरू होते आहे. 2 ऑक्टोबर ही आपली तारीख आहे. त्यासंबंधी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला डिरेक्टली विचारू शकता. 9049781568 हा माझा नंबर आहे. ओके, किंवा तुम्ही आपल्या विदर्भची जी पुण्यामधली ब्रँच आहे नवी पेठला, त्या ब्रँचमध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता. ओके, सो थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय.